बार्शी रोडवरील घुंगरू कला केंद्रावर पोलिसांची धाड. 6,50,000चा मुद्देमाल जप्त. सोलापूर बार्शी रोडवरील मौजे खेडपाडी येथील घुंगरू कला केंद्रावर सोलापूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत 6,50,000 रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गस्ती दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खेडपाडी येथील घुंगरू कला केंद्रात महिला अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 21 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:30 वाजता कला केंद्रावर छापा टाकला. छाप्यादरम्यान 2 महिला अश्लील हावभाव करत डान्स करताना आढळून आल्या, तर काही प्रेक्षकही अश्लील वर्तन करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरून मॅनेजर अक्षय नागनाथ माने याला ताब्यात घेतले असून कला केंद्राचा मालक अरुण रोडगे असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी 5,000 रुपये किमतीचा टालाक कंपनीचा साऊंड बॉक्स, 6 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट कार असा एकूण 6,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 2 महिला कलाकार, 3 प्रेक्षक, मॅनेजर व मालक अशा एकूण 7 जणांविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरीतोड, पोलीस हवालदार जगताप, पोलीस नाईक अभिजित साळुंके, पोलीस कॉन्स्टेबल अकबर शेख व महिला पोलीस अंमलदार पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.